स्टुडंट्स, आता पुढचं सम आपण बघूयात एक्सरसाइजमधलं फोर्थ सम. त्या फोर्थ सममध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? ऑन अ नंबर लाईन देर आर 3 पॉईंट्स ए बी अँड सी सच दॅट तुम्हाला डिस्टन्स दिलेत. डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए सी 10, डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड बी 8. आणि तुम्हाला काय फाइंड करायचं आहे? डिस्टन्स ए बी हे फाइंड करायचं आहे कन्सिडरिंग ऑल द पॉसिबिलिटीज. आता याच्यामध्ये पॉसिबिलिटीज कोणत्या असणार आहेत? इथं तुम्हाला 2 डिस्टन्स दिलेले आहेत, ए सी अँड सी बी हे दिलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला 2 पॉसिबिलिटीज. आता ए सी डिस्टन्स ग्रेटर आहे 10, सी बी डिस्टन्स हे त्याच्यामध्ये काय आहे 8. आता हा डिस्टन्स बिटवीन पॉईंट सी अँड बी 8 दिलं आहे, म्हणजे ह्याच्या 2 पॉसिबिलिटीज कोणत्या असणार आहेत? तर त्याच्यामध्ये ए सीच्यामध्ये बी लाय होईल किंवा काय असणार आहे, ए सीच्या मध्ये बी लाय होईल किंवा ए बी यांच्या दरम्यान कोण असणार आहे? मध्ये सी लाय होईल. म्हणजे 2 पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत? पॉईंट सी लाईज बिटवीन पॉईंट ए अँड बी आणि दुसरं आहे पॉईंट बी लाईज बिटवीन ए अँड सी. आता पॉईंट ए हा बी सीच्या मध्ये लाय होणार नाही, कारण बी सीचं डिस्टन्स 8 आहे आणि ए सीचं डिस्टन्स किती दिलं आहे? 10. म्हणून ही पॉसिबिलिटी असू शकणार नाही. देअर विल नॉट बी possible, it is not possible that A is in between C and B. There are only 2 possibilities. Now here the first possibility is what? C is in between A and B. मग डायग्रॅम तुम्ही ड्रॉ करा. डायग्रॅम ड्रॉ केल्यानंतर त्यांच्या लेंथ लिहायला येतात ते लिहा. आणि आता तुम्हाला डिस्टन्स ए बी लिहायला येईल. डिस्टन्स ए बी डायग्रॅमवरून पण लक्षात येणार आहे की ती 2 सेगमेंट्सची काय असणार आहे? ॲडिशन. डिस्टन्स ए सी प्लस काय असणार आहे? डिस्टन्स सी बी. सी आणि बीमधलं डिस्टन्स आणि ते डिस्टन्सेसच्या व्हॅल्यूज घाला. इक्वल टू साईनच्या खाली इक्वल टू साईन लिहा. 10 + 8 म्हणून तुम्हाला देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी किती येणार आहे? 18 युनिट्स हे लिहिता येणार आहे. आणि सेकंड पॉसिबिलिटी कोणती आहे? तर विच पॉईंट लाईज बिटवीन अदर 2 पॉईंट्स? दॅट पॉईंट बी लाईज. Point B is in between points A and C. मग इथे तुम्हाला डायग्रॅम अशी त्याची ड्रॉ करायला येणार आहे. ए सी दिलं आहे तुम्हाला 10 युनिट्स, बी सी दिलेलं आहे 8 युनिट्स. म्हणून आता डिस्टन्स ए बी जर फाइंड करायचं झालं तर डिस्टन्स ए बी फाइंड करण्यासाठी हे डिस्टन्स तुम्हाला फाइंड करायचं आहे. म्हणून तुम्ही ए सी या डिस्टन्समधून बी सी हे डिस्टन्स काय करणार? मायनस करणार. म्हणून इथं लिहिणार डिस्टन्स ए सी मायनस डिस्टन्स बी सी किंवा सी बी. आणि हे किती दिलं आहे तुम्हाला? 10 - 8 आणि ते किती येणार आहे? 2 युनिट्स. म्हणून 2 पॉसिबिलिटीज इथं होणार आहेत पॉईंट्सच्या लाईन सेगमेंट पॉईंट्स बिटवीननेसमुळं. म्हणून आणि डिस्टन्स ए बी तुम्हाला काय मिळणार आहे? आयदर इट इज 18 युनिट्स ऑर इट इज 2 युनिट्स असं मिळणार आहे. त्याच्यानंतर फिफ्थ सम जे आहे तुमचं पुस्तकामध्ये दिलेलं, त्या फिफ्थ सममध्ये सुद्धा बघा काय दिलेलं आहे तुम्हाला. पहिल्यांदा फिफ्थ सम काय आहे? पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर. देताना तिन्ही पॉईंट्स तुम्हाला काय दिलेले आहेत? कोलिनियर दिलेले आहेत. अँड सच दॅट इथंसुद्धा 2 डिस्टन्स तुम्हाला दिले आहेत. एक्स झेड डिस्टन्स आहे 17 आणि डिस्टन्स बिटवीन पॉईंट वाय अँड झेड दिलेला आहे 8. आणि तुम्हाला कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे? एक्स झेड हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. त्याच्यासाठी सुद्धा जशा वरती 2 पॉसिबिलिटीज इथं तयार होणार आहेत आणि कोणत्या 2 पॉसिबिलिटीज आहेत त्या मी इथे ड्रॉ केलेल्या आहेत त्या तुम्ही बघा. त्याच्यामध्ये पहिली पॉसिबिलिटी काय असेल? झेड इज इन बिटवीन एक्स अँड वाय. एक्स आणि वायमध्ये काय आहे? झेड ही पहिली पॉसिबिलिटी येऊ शकते. आणि अजूनही दुसरी पॉसिबिलिटी कोणती असणार आहे? वाय पॉईंट लाईज बिटवीन एक्स अँड झेड. वाय हा एक्स आणि झेडच्या मध्ये असं असू शकणार आहे. मग आपण आता पुढचं सम बघूयात कोणता आहे? हाऊ टू राईट इट, हाऊ टू सॉल्व इट, द फिफ्थ सम. आता फिफ्थ सममध्ये बघा पहिली पॉसिबिलिटीची डायग्रॅम मी इथं रफमध्ये काढणार आहे. तुम्ही व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये स्केलचा यूज करून पेन्सिलचा यूज करून करा. हे पटपट दाखवण्यासाठी फक्त मी पेननंच करते आहे आणि विदाऊट स्केल इथं
करते आहे. आता इथं तुम्हाला एक्स झेड डिस्टन्स किती दिलेला आहे, 9 दिलेला आहे. आणखीन एक्सपासून वायपर्यंतचं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 17 दिलेलं आहे. आणि तुम्हाला कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे इथं, यू हॅव टू फाइंड अ डिस्टन्स एक्स झेड. आता एक्स झेड डिस्टन्स फाइंड करायचं आहे. आणि तुम्हाला दिलेले दोन डिस्टन्स कोणते आहेत, एक्स वाय हे दिलं आहे 17 आणि एक्स झेड तुम्हाला दिलेलं आहे 8. हे 9 येणार आहे आन्सर नंतर, हे आधीच नाही लिहायचं. मग इथं तुम्हाला काय लिहिता येणार आहे, डिस्टन्स एक्स झेड काढायसाठी तुम्ही ग्रेटर डिस्टन्स कोणतं आहे, एक्स वाय मायनस डिस्टन्स वाय झेड हे येईल. म्हणून इथं 17 मायनस 8 आणि तुमचा आन्सर येणार आहे 9 युनिट्स. म्हणून डिस्टन्स एक्स झेड किती येणार आहे, 9 युनिट्स. आता ह्याची दुसरी पॉसिबिलिटी कोणती असणार आहे, तर दुसऱ्या पॉसिबिलिटीमध्ये कोणता पॉईंट इन बिटवीन लिहायला येणार आहे तुम्हाला. आणि ते करण्यासाठी जो स्मॉलर सेगमेंट तुम्हाला दिलेला आहे तो स्मॉलर सेगमेंट कोणता आहे, वाय झेड. म्हणजे झेड तरी मध्ये असेल एक्स आणि वायच्या, किंवा वाय तरी मध्ये असेल एक्स आणि झेडच्या. आता पहिली पॉसिबिलिटी आपण बघितली आणि आता आपण वाय हा इन बिटवीन एक्स अँड झेड ती पॉसिबिलिटी बघूयात. एक्स आणखीन झेड नंबर लाईनवरती 2 पॉईंट्स दाखवले आणि त्यांच्यामध्ये कोणता पॉईंट लाय होतो आहे, वाय पॉईंट लाय होतो आहे हे दिलेलं असेल तर तुम्हाला एक्स वाय हे डिस्टन्स दिलेलं आहे 17 युनिट्स आणि वाय झेड हे डिस्टन्स किती दिलेलं आहे, 8 युनिट्स. ही झाली तुमच्या दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून तुम्ही ड्रॉ केलेली फिगर. आणि आता तुम्हाला विचारलेलं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. कोणतं डिस्टन्स बिटवीन पॉईंट एक्स झेड. आणि इथं ते येणार आहे या दोन सेगमेंट्सची ॲडिशन, म्हणजेच डिस्टन्स एक्स वाय प्लस काय येणार आहे, डिस्टन्स वाय झेड. म्हणून इथं तुम्ही काय लिहू शकता, हे किती आहे 17 प्लस 8 आणि ह्यांची ॲडिशन केली तर ते तुम्हाला मिळेल 25 युनिट्स. म्हणून डिस्टन्स एक्स झेड हे किती येणार आहे, 17 युनिट्स 25 युनिट्स. 2 पॉसिबिलिटीज असणार आहेत. ती पॉसिबिलिटी कशी ठरवायची, तर कोणता स्मॉलर डिस्टन्स कोणता आहे, तर स्मॉलर डिस्टन्स आहे वाय झेड. ग्रेटर कोणतं दिलेलं आहे, एक्स वाय. म्हणजे एक्स वायमध्ये झेड तरी इन बिटवीन असेल किंवा एक्स झेडमध्ये वाय तरी इन बिटवीन असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 6th सममध्ये हे 6th समचं स्केच करायचे आहेत आणि तुम्हाला काही विचारलेले आन्सर्स लिहायचे आहेत. आता स्केच म्हणजे जसं आत्ता आपण ड्रॉ केले ह्या फिगर्स वहीमध्ये इथं बघितले तसे तुम्हाला इथं काढायचं आहे. आणि ते फिगर ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला इथं बिटवीननेस दिलेला आहे, म्हणजे तिथं फक्त एक पॉसिबिलिटी असणार आहे. इथं बिटवीननेस दिलेला नव्हता म्हणून आपल्याला वेगवेगळ्या पॉसिबिलिटीजला आपण बघितलं. पण 6th सममध्ये स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे इथं तुम्हाला काय दिलेलं आहे, पहिल्या सममध्ये बी इज इन बिटवीन ए अँड सी. ए सी डिस्टन्स दिलं आहे, बी सी दिलेलं आहे, ए बी फाइंड करायचं आहे. मग सेगमेंट नंबर लाईन तुम्ही ड्रॉ करणार आणि त्या नंबर लाईनवरती मोठे शेवटचे पॉईंट्स कोणते असणार आहेत, इथं 2 डिस्टन्स दिलेत त्याच्यातला ग्रेटर ए सी हे काय असणार आहेत, कडेला असणार आहेत, एंडला असणार आहेत. आणि ए सीच्या मध्ये कोणता पॉईंट लाय होणार आहे, बी पॉईंट लाय होणार आहे. मग ए सी पूर्ण किती आहे, 11 सेंटीमीटर्स किंवा 11 युनिट्स दिलेलं आहे एपासून सीपर्यंत. हे असं दाखवायचं. त्याच्यानंतर आपल्याला बी पॉईंट दाखवायचा आहे आणि तो बी पॉईंट कुठे आहे, सीपासून 6.5 म्हणजे तो साधारण इथे येईल बी पॉईंट. आणि हे डिस्टन्स किती आहे, 6.5 युनिट्स. हे झालं तुमचं दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून स्केच. आणि आता तुम्हाला ए बी फाइंड करायचं आहे. मग डिस्टन्स ए बीसाठी तुम्हाला काय लिहायला येणार आहे, बघा ही डायग्रॅम नीट दिसते. मग ए बीसाठी तुम्ही काय लिहिणार, तर डिस्टन्स ए सी मधून डिस्टन्स काय करणार, डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी मायनस डिस्टन्स बी सी. आता तुमचा ए सी किती आहे, ए सी इज 11 आणि डिस्टन्स बी सी किती आहे 6.5. 6.5 हे 11मधून मायनस केल्यावरती तुम्हाला
किती मिळणार आहेत, तर येणार आहे तुम्हाला 4.5 युनिट्स. असं तुम्ही ही बाकीचे सम्स पण करा. डायग्रॅम ड्रॉ करा व्यवस्थित, आणखीन करा. याच्यातलं वाटल्यास हे सम, थर्ड सम जे आहे तिथं फक्त जी लेंथ दिली आहे ती कशामध्ये दिलेली आहे, 3√7 असं दिलेलं आहे. म्हणजे इथं तुम्ही हे जे डिस्टन्स लिहिता तिथं फक्त 3√7 असं लिहून ते सम सॉल्व करायचं आहे.